लग्नानंतर होईलच प्रेम. भाग 11. घरामध्ये पार्टीची तयारी सुरू झाली होती. जसं की अद्वैतने सांगितलं होतं, त्याने सगळं आपल्या पद्धतीने सेटअप केलं होतं. राम आणि सिया यांनी त्याला पूर्ण मदत केली होती. स्वरा मात्र याबाबतीत अनभिज्ञ होती. तिने आजपर्यंत कधीच कुठली पार्टी अटेंड केली नव्हती. त्यामुळे ती मोठ्या आनंदाने सगळीकडे पाहत होती आणि तिला जे समजलं ते काम करण्यात मदत करत होती. अद्वैतने जेव्हा तिला पाहिलं तेव्हा मनातल्या मनात हसून म्हणाला, आता कळतंय, इतकी मासूम का आहेस तू? आणि मी तुझ्या या मासूमियतला नेहमी जपून ठेवीन. रामने जेव्हा अद्वैतला स्वराकडे पाहताना पाहिलं तेव्हा त्याला चिडवत म्हणाला, आता किती बघणार आहेस तिला? डिसाईड कर आता इथे कुठली डेकोरेशन करायची आहे. अद्वैतने त्याच्याकडे रागाने पाहिलं पण काही बोलला नाही. कारण रामला काय फरक पडणार होता? तो तर चिकना घा होता. चिकन्या घड्यावर पाणी टिकतं तेव्हा कुठे रामवर कोणत्याही गोष्टीचा परिणाम होतो. पण तसं कधी होऊ शकत नव्हतं. अद्वैतने डेकोरेशन ठरवलं आणि रामला म्हणाला, आता तू सगळं सांभाळून घे. रामने होकार दिला आणि इव्हेंट मॅनेजरला सगळं समजावलं. पार्टीची सगळी तयारी झाली होती. पुढच्या दिवशी अॅनिव्हर्सरी होती आणि बानीच्या जागी स्वरा जास्त एक्सायटेड होती. ती खोलीत आली तेव्हा अद्वैत तिला पाहून म्हणाला, काय झालं इतकी खुश? तिने चहकून उत्तर दिलं, ते सगळं किती सुंदर दिसत होतं ना. तुम्हाला माहिती आहे, मी कधीच अशा प्रकारची पार्टी अटेंड केली नाही. हो, कॉलेजमधल्या मित्रांसोबत रेस्टॉरंटमध्ये गेले आहे आणि त्यांच्या बर्थडेवर साजरा केला आहे, पण अशी पार्टी नव्हती. अद्वैतच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. ती कमी बोलायची, हे त्याला माहीत होतं. पण आज इतकं एकाच वेळी बोलणं तिच्या एक्साइटमेंटचं दर्शन घडवत होतं. अद्वैतने हसून तिचा चेहरा हातात घेतला आणि प्रेमाने म्हणाला, डोंट वरी. तुझ्या बर्थडेवर मी याहून मोठी पार्टी ऑर्गनाइज करेन. स्वरा त्याच्याकडे डोळ्यांत चमक घेऊन पाहत राहिली. मग त्याच्या मिठीत पडत पटकन म्हणाली, तुम्ही खूप चांगले आहात. माहिती आहे, तिथे माझा बर्थडे व्यवस्थित साजरा करणारा कोणी नव्हतं. आई आणि आयू फोनवरूनच विश करायचे. मला बिलकुल चांगलं वाटायचं नाही. अद्वैतने तिचं बोलणं ऐकलं तेव्हा त्याच्या मनात पुन्हा एकदा पूर्वा आणि स्वराची तुलना निर्माण झाली. पण त्याने स्वतःला शांत ठेवलं आणि तिचं डोकं थोपटत म्हणाला, मी आहे ना तुझ्यासोबत. मी तुझ्यासाठी सगळं करीन. त्याची काळजी करू नकोस. त्याचं बोलणं ऐकून स्वरा खुश झाली. तो खरंच तिच्यासोबत होता. जेव्हापासून अद्वैत तिच्या आयुष्यात आला होता तेव्हापासून तिच्या आयुष्यातला हा बदल सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह होता. पुढच्या दिवशी संध्याकाळ. संपूर्ण घर खूपच सुंदर सजवलेलं होतं. जागोजागी शायनिंग गोल्डन आणि सिल्वर पडद्यांनी डेकोरेशन केलं होतं. त्यावर लहान लहान फेरी लाईट्स आणि फुलांच्या माळा लावल्या होत्या. घरातले सगळे लोक आता तयार होण्यात व्यस्त ते. रामने तयार होण्यापूर्वी सगळं चेक केलं आणि सगळं व्यवस्थित झाल्यावर तयार व्हायला गेला. इथे अद्वैत आपल्या खोलीत होता. त्याने स्वराला पाहिलं, जी आपले कपडे घेऊन बाथरूममध्ये जात होती. ती आत गेली, पण थोड्या वेळाने ती परत बाहेर आली. अद्वैत तिच्याकडेच पाहत होता. ती बाहेर येऊन क्लोजेटमध्ये गेली आणि अद्वैतला संधी मिळाली, जी तो आतापर्यंत शोधत होता. तो लगेच उठला आणि त्याच्याजवळ ठेवलेल्या शॉपरमधून काहीतरी काढून ते बाथरूममध्ये ठेवलं. थोड्या वेळाने स्वरा बाथरूममध्ये गेली. अद्वैतने हसत स्वतःच्या अटॅच स्टडी रूमच्या बाथरूममध्ये प्रवेश केला. स्वराने जेव्हा तिचे कपडे पाहिले तेव्हा ती थोडी चकित झाली. ती स्वतःशीच म्हणाली, हे तर ते कपडे नाहीत जे मी आणले होते. तिने सगळीकडे शोधलं पण तिला तिचे कपडे सापडले नाहीत. आता तिच्याकडे हातात असलेला ड्रेस घालण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो ड्रेस परिधान केला. ती खोलीत आली. अद्वैतही खोलीतच होता. तो आरशासमोर उभा राहून आपले केस सेट करत होता. पण जसेच त्याची नजर स्वरावर पडली तशी नजर स्थिरावली. हा ड्रेस त्याने तिच्यासाठी घेतला होता. त्याला कल्पना नव्हती की ती एवढी सुंदर दिसेल. तो एक ऑफ शोल्डर लॉन्ग मर्मेड प्रोम ड्रेस होता, ज्यावर उजव्या थायजवळ मोठा स्लिट होता. अद्वैतला आपला घसा कोरडा होत असल्याचा भास झाला. त्याने स्वतःला कसबस सावरलं. तेवढ्यात ती आरशाजवळ आली. तिने आपले डोळे झपकावत अद्वैतकडे पाहिलं आणि मग स्वतःकडे. दोघांनी ब्लॅक रंगाचे कपडे घातले होते. जिथे स्वराच्या ड्रेसच्या गळ्याजवळ काही शायनिंग बीड्स लावले होते, तिथे अद्वैतच्या ब्लॅक कोटवर त्या बीड्सचा सुंदरसा डिझाईन बनवला होता. स्वराने त्याच्याकडे पाहत जवळजवळ रागाने म्हटलं, माझे कपडे तुम्ही बदलले.
त्याच्या अचानक बोलण्यामुळे अद्वैत हडबडला, पण पुढच्याच क्षणी चेहऱ्यावर कृत्रिम आव आणत म्हणाला, नाही, तूच स्वतः चेंज करून आली आहेस. स्वराने त्याला रागाने पाहिलं आणि म्हणाली, या डबल मिनिंग गोष्टी माझ्याशी करू नका. मी इतकीही भोळी नाही आहे की काही समजणार नाही. अद्वैत तिच्या रागाकडे पाहून हसला आणि तिच्या गालांना ओढत म्हणाला, तुझा हा रागसुद्धा खूप क्यूट आहे. त्याचं ऐकून स्वराने आपले गाल फुगवले. अद्वैतने तिला मिररसमोर ठेवलेल्या टेबलवर बसवलं आणि म्हणाला, ठीक आहे, बस. मी तुला तयार करतो. स्वराने त्याचे हात बाजूला करत म्हटलं, काही गरज नाही. मी स्वतः होऊन जाईल. तुम्ही तयार व्हा आणि जाऊन पाहुण्यांकडे लक्ष द्या. तिने जवळजवळ त्याला ओरडूनच सांगितलं होतं. अथर्वच्या येण्यापासून अद्वैतने स्वरामध्ये काही बदल अनुभवले होते, जे हल्ली ती त्याला थोडंसं दाखवत होती. अद्वैत हलकसं हसला आणि म्हणाला, ठीक आहे. तो पटकन तयार झाला. त्याने आरशात स्वतःला पाहिलं. ब्लॅक कलरचा 3 पीस सूट, व्हाईट शर्ट आणि शर्टच्या बाही आणि कॉलरवर चमकणाऱ्या कफलिंकने त्याचा लूक अगदी उठून दिसत होता. त्याने स्वतःकडे पाहिलं आणि आपल्या लुकवर समाधान व्यक्त करून खोलीबाहेर गेला. स्वराला त्याच्या जाण्याचं भानही राहिलं नाही. ती तर आरशात त्याला निरखण्यात बिझी होती. तो खरोखर खूपच हँडसम दिसत होता. त्याच्या जाण्यानंतर ती भानावर आली आणि स्वतःला टपली मारत म्हणाली, काय करते आहेस स्वरा? लवकर तयार हो, नाहीतर सगळ्यात शेवटी उरशील. ती पटापट तयार होऊ लागली. तिने केसांना हलकं कर्ल केलं आणि मोकळे सोडले. डोळ्यांत हलकासा काजळ आणि मस्कारा लावला, ओठांवर लाल रंगाची बोल्ड लिपस्टिक लावली आणि स्वतःकडे पाहिलं. ती खूपच सुंदर दिसत होती. तिने अनावश्यक मेकअप करण्याची तसदी घेतली नाही. तिने हातात एक साधा ब्रेसलेट घातला आणि पटापट हिल्स घालून खाली उतरली. अद्वैतची नजर तिच्यावर गेली. ती पटकन जिना उतरून येत होती. अद्वैत तिला थांबवायला तिच्या दिशेने गेला आणि तिला हात पुढे केला. स्वराने त्याच्याकडे पाहिलं आणि हसून त्याचा हात धरला. पाहुण्याचीही यायला सुरुवात झाली होती. त्या क्षणामुळे सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. गर्वने पटकन त्यांचा फोटो क्लिक केला. स्वराने आता सगळ्यांकडे पाहिलं. प्रत्येकजण खूपच सुंदर दिसत होता. सार्थक आणि बानीनेही मॅचिंग आउटफिट घातले होते, ज्यात बानी खूप गोड दिसत होती. तर लहानग्या अथर्वनेही 3 पीस सूट घातला होता. अद्वैतने स्वराचा हात सोडत आरामाने म्हटलं, कोणी पळून जात नाही, आरामात चल. तिने फक्त मान डोलवली. इतक्यात अथर्व स्वरासमोर उभा राहिला. स्वराने त्याच्याकडे पाहून हसत त्याच्यासमोर बसत म्हटलं, ओहो, अथर्व बेबी तर खूपच गोड दिसतो आहे. अथर्व तिचं ऐकून लाजला. मग तिच्यासमोर गुडघ्यांवर बसून प्रेमाने म्हणाला, विल यू मॅरी मी प्रिन्सेस? जे लोक त्यांना पाहत होते ते जोरजोरात हसू लागले. कोणालाही असं वाटलं नव्हतं की छोटा अथर्व त्याच्या बहिणीला प्रपोज करेल. स्वरा स्वतःसुद्धा हैराण झाली होती. अद्वैतने हे पाहिलं आणि एका हाताने त्याला उचलून बाजूला ठेवलं आणि म्हणाला, तू 2 फूट 2 इंच. ती माझी बायको आहे, समजलं का? ती तुझ्याशी का लग्न करेल? अथर्वने त्याचं ऐकलं आणि त्याला रागाने पाहिलं. त्याच्या भावाने त्याचं प्रपोजल बिघडवलं होतं. बानी हसत हसत अथर्वजवळ आली, त्याला उचलून म्हणाली, माझ्या बेबीचं मन तुटलं. अथर्वने बानीकडे पाहिलं आणि मग त्याच्या डॅडकडे. सार्थकने त्याला उचलून घेतलं आणि म्हणाला, ती तुझी वहिनी आहे बेटा. आधीच त्यांचं लग्न झालं आहे. तुझ्या वयाची कुणीतरी बघ, मग आपण तुझ्या लग्नाबद्दल विचार करू. असं म्हणतात सगळे पुन्हा एकदा जोरजोरात हसू लागले. लवकरच सगळे पाहुणे आले होते. बानी आणि सार्थकने केक कट केला आणि त्यानंतर सगळे गाण्यांमध्ये आणि मजामस्तीमध्ये व्यस्त झाले. या सगळ्यात आहिरा पण मागे नव्हती. तिला याची काहीच कल्पना नव्हती की त्या पार्टीमध्ये मिहीर सुद्धा आहे. ती गर्ल्ससोबत खूप मजा करत होती. तर गर्ल्स सगळ्या कपल्सचे फोटो आणि व्हिडिओ घेत राहिला. सगळे पार्टीमध्ये मग्न होते, पण अद्वैत मात्र पार्टीच्या मध्येच गायब झाला होता. तरी देखील कुणाचं त्याच्याकडे लक्ष गेलं नव्हतं. इतक्यात स्वराच्या फोनवर एक मेसेज आला. तिने मेसेज उघडून पाहिला तर तो अद्वैतचा होता. तो तिला खोलीत येण्यासाठी सांगत होता. स्वराला कळेना की तो तिला का बोलवत आहे, पण तरीही ती तिच्या खोलीकडे चालत गेली. जेव्हा ती खोलीत आली तेव्हा खोलीत पूर्ण अंधार होता. तिने लाईट्स ऑन केल्या आणि अचानक कोणीतरी दार बंद केलं. तिने पटकन मागे वळून पाहिलं तर तिथे अद्वैत होता. तिने त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, तुम्ही मला का बोलावलं? खाली सगळे लोक आहेत. तुम्ही इथे काय करत आहात? अद्वैत तिच्याजवळ आला आणि त्याने हळूच तिच्या ओठांवर आपली बोट ठेवली.
ती शांत झाली आणि त्याच्याकडे पाहू लागली. अद्वैतने तिला कमरेपासून धरून जवळ ओढलं. ती त्याच्या खूप जवळ आली होती. पुढच्याच क्षणी त्याने तिला भिंतीला टेकवलं. स्वरा त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होती. तेव्हाच तिला अद्वैतचा हात आपल्या ड्रेसच्या स्लिटमधून आपल्या थायावर जाणवला. त्याच्या स्पर्शाने ती शहारली आणि पटकन डोळे बंद केले. अद्वैतने तिचा पाय पकडून वर केला आणि दुसऱ्या हाताने तिची कंबर पकडली. त्याने तिला जवळ ओढलं आणि पुढच्याच क्षणी त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. दोघांचेही डोळे बंद होते आणि त्यांचे ओठ एकमेकांत गुंतले होते. स्वरा त्याच्या या हालचालींनी चकित झाली होती, पण अद्वैतच्या चार्ममुळे ती स्वतःला रोखू शकत नव्हती. तिने आपले हात अद्वैतच्या मानेभोवती टाकले आणि त्याच्या किसला प्रतिसाद देण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती. हे पाहून अद्वैत अधिकच उत्साही झाला. अद्वैतचा एक हात तिच्या थायावर फिरत होता, तर दुसऱ्या हाताने त्याने तिची कंबर घट्ट पकडली होती. स्वराचा एकच पाय जमिनीला टेकला होता. तिचे हात अद्वैतच्या केसांत हलत होते. जेव्हा स्वराला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला, तेव्हा अद्वैतने तिच्या ओठांवरून आपले ओठ हलवले. स्वराने खोलवर श्वास घेतला, पण त्याचवेळी अद्वैतचे ओठ तिच्या गळ्यावर जाणवले. तिच्या श्वासांची गती पुन्हा अडखळली. स्वराने स्वतःला सावरत हळूच म्हटलं, तुम्ही काय करत आहात? सोडा, मला कोणी येईल. खाली सगळे लोक आहेत. फक्त आपणच गायब आहोत. लोक काय विचार करतील? तिच्या शब्दांत हलकासा थथराट होता, जो अद्वैतच्या कृतीमुळे झाला होता. अद्वैतने तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्याला थांबवत सरळ उभं राहिला. तो म्हणाला, तुला असं का वाटतंय की सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे असेल? कोणी येणार नाही. हे म्हणत त्याने पुन्हा एकदा तिच्या गळ्यावर आपले ओठ टेकवले. स्वरा काहीच समजू शकत नव्हती की काय बोलावं किंवा काय करावं. ती जितकी त्याला दूर करण्याचा प्रयत्न करत होती, तितकाच अद्वैत तिच्या आणखी जवळ येत होता. अद्वैतने हलकं तिच्या गळ्यावर बाईट घेतला, ज्यामुळे स्वराच्या हलकीशी सिसकी निघाली. पण पुढच्या क्षणी ती आश्चर्याने म्हणाली, हे काय करत आहात तुम्ही? निशाण पडतील. तुम्ही इथून हटा. अद्वैतने हसून तिच्याकडे पाहिलं आणि पुन्हा एकदा तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. जणू तिच्या ओरडण्याने त्याला काहीही फरक पडत नव्हता. त्याने तिला उचललं आणि बेडकडे नेलं. स्वरा वारंवार त्याला स्वतःला खाली ठेवायला आणि बाहेर जाण्यास सांगत होती, पण तो काही ऐकायला तयार नव्हता. तो पुढे जाणार इतक्यात दरवाजा उघडला आणि अद्वैत आश्चर्याने त्या दिशेने पाहू लागला. त्याने स्वराला खाली ठेवलं आणि दोघांच्याही नजरा त्यावेळी दरवाजाकडे लागल्या होत्या. दोघंही आश्चर्याने दरवाजाकडे पाहत होते. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.